नमस्कार मंडळी. कोपरा आठवणींचा मध्ये आज आपण बघणार आहोत पितृपक्षाचे महत्त्व, कथा आणि धार्मिक विधी याबद्दल. मित्रांनो, कधी तुम्हाला असं जाणवलं का की काही दिवस घरात शांतता नसते, अडचणी येतात, कामं अडकतात किंवा अनपेक्षित संकट वारंवार येतात. आपल्या शास्त्रांनुसार यामागे एक गूढ कारण असू शकतं, आपले पितर, आपले पूर्वज. होय, ज्यांनी आपल्याला जन्म दिला, संस्कार दिले, ज्यांच्या आशीर्वादामुळे आपण आज इथवर आलो, त्या पितरांच्या आठवणींना जागवण्यासाठीच पितृपक्ष पाळला जातो. या 16 दिवसांत पितर पितृलोकातून पृथ्वीवर येतात, आपल्याकडून श्राद्ध, तर्पण, दान यांची अपेक्षा करतात. आणि आपण श्रद्धेने केलेले हे कर्म त्यांना केवळ तृप्तीच नाही, तर सद्गती आणि मोक्षही देऊ शकते. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पितृपक्षाचे महत्त्व काय आहे, पितरांच्या शांतीसाठी कोणते विधी करावेत, दानाचे महत्त्व सांगणारी रामायणातील एक अद्भुत कथा, आणि पितरांच्या मोक्षासाठी साधना व सोपे उपाय. तर चला सुरुवात करूया या पवित्र प्रवासाची. पितृपक्ष का करावा? श्राद्ध, पिंडदान, दीपदान व मोक्ष मिळवण्याचे उपाय. रामायणातील कथा. पितृपक्षाची सुरुवात. हिंदू धर्मात पितृपक्ष अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. वर्षातील 15 ते 16 दिवस पूर्वजांच्या आत्मशांतीसाठी विशेष समजले जातात. शास्त्रात म्हटले आहे की या काळात पितर पितृलोकातून पृथ्वीवर येतात. यंदा पितृपक्षाची सुरुवात 7 सप्टेंबर 2025 रविवारपासून होत आहे. या दिवशी पौर्णिमा श्राद्ध होईल. 8 सप्टेंबरला प्रतिपदा श्राद्ध आणि 21 सप्टेंबरला महाल्या अमावस्या म्हणजेच सर्वपित्री अमावस्या राहील. पितृपक्षाचा कालावधी. धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद शुक्ल पौर्णिमेला सुरू होतो आणि अश्विन कृष्ण अमावास्येला संपतो. म्हणजे पितृपक्ष सुमारे 16 दिवसांचा असतो. या दिवसात शुभकार्य जसे की लग्न, गृहप्रवेश, नवा व्यवसाय यांची सुरुवात केली जात नाही. श्राद्धाचे महत्त्व आणि योग्य वेळ. पितरांच्या शांती व तृप्तीसाठी या काळात श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान केले जाते. श्राद्ध केल्याने पितरांचे ऋण फेडले जाते, त्यांना मोक्ष मिळतो, अशी मान्यता आहे. जर कुणाला आपल्या पूर्वजांच्या मृत्यूची तिथी माहीत नसेल, तर सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध करणे योग्य ठरते. शास्त्रानुसार सकाळ संध्याकाळ देवतांची पूजा केली जाते. परंतु पितरांचे श्राद्ध दुपारी 12 वाजता करणे योग्य मानले गेले आहे. पण प्रश्न असा, या पितृपक्षात दानाचे महत्त्व इतके का आहे? याचे उत्तर आपल्याला रामायणातील एका प्रसंगात मिळते. एकदा श्रीराम आणि लक्ष्मण अगस्त्य ऋषींच्या आश्रमात आले. ऋषींनी त्यांचे आदरातिथ्य केले आणि रामाला नवरत्नांचे कंकण अर्पण केले. राम म्हणाला, मुनिवर्य, हे काय? तुम्हीच मला देत आहात. प्रत्यक्षात मला तुम्हाला काहीतरी द्यायला हवे होते. त्यावर ऋषी म्हणाले, हे कंकण मला एका दिव्य पुरुषाने दिले आहे. त्याची कहाणी तुला सांगतो. अगस्त्य ऋषी स्नानासाठी सरोवरात गेले असता त्यांनी एक विचित्र प्रसंग पाहिला. एक दिव्य पुरुष विमानातून खाली उतरला, सरोवरात स्नान केले आणि मग जवळच पडलेले प्रेत खाऊन निघून गेला. दुसऱ्या दिवशी तोच प्रकार घडला. ऋषींनी त्याला विचारले. तो दिव्य पुरुष म्हणाला, मी पूर्वी वैदर्भ देशाचा राजा होतो. प्रजेवर मुलांसारखे प्रेम केले, कुणाशी वाईट वागलो नाही. पण आयुष्यात मी कधीही भुकेल्याला अन्न दिले नाही, दान केले नाही. त्यामुळे आज मी स्वर्गात असूनही अन्नवंचित आहे. भूक शमवण्यासाठी मला मृत्यूलोकात येऊन प्रेतभक्षण करावे लागते. हे ऐकून अगस्त्य ऋषींना फार वाईट वाटले. त्यांनी आपल्या अन्नदानाचे थोडे पुण्य त्या दिव्य पुरुषाला दिले. कृतज्ञतेपोटी त्याने ऋषींना नवरत्नाचे कंकण दिले आणि तेच कंकण श्रीरामांना भेट म्हणून अर्पण केले.
हा प्रसंग आपल्याला शिकवतो की दान हे नुसते स्थळ काळ पाहून नाही तर समोरच्याची गरज पाहून करावे. विशेषतः पितृपक्षात अन्नदानाचे महत्त्व अधिक आहे. संत गाडगेबाबा म्हणायचे, भुकेल्यांना अन्न, तहानलेल्या पाणी, निर्वस्त्रांना वस्त्र, बेघरांना आसरा आणि दुःखी माणसांना धीर व हिंमत द्या. पितृपक्षातील साधना व उपाय. या काळात पितरांच्या सद्गतीसाठी मंत्रजप करणे अत्यंत फलदायी ठरते. 11 माळा गायत्री मंत्र किंवा 27 माळा नमो भगवते वासुदेवाय जप करावा. जप पूर्ण झाल्यावर तो संकल्पपूर्वक मां गायत्री किंवा भगवान वासुदेव यांना अर्पण करावा. यानंतर तर्पण आणि श्राद्ध करावे. श्राद्ध ही स्थूल क्रिया आहे ज्यामुळे पितरांची तृप्ती होते, पण सद्गती व मोक्ष मंत्रजपाच्या शक्तीनेच शक्य होते. पितरांसाठी दीपदान. विशेष म्हणजे पितृपक्षात दररोज संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला एक दिवा लावणे आवश्यक आहे. दिवा ठेवताना तोंड दक्षिणेकडे असावे आणि दिव्याची वातसुद्धा दक्षिणेकडे वळवावी आणि तेव्हा प्रार्थना करावी, हे दीपेश्वर, आपणास बारंबार प्रणाम. आपल्या ज्योतीने माझ्या पितरांना सन्मार्ग आणि सद्गती प्राप्त होऊ दे. मंडळी, पितृपक्ष हा आपल्याला केवळ विधी करण्यासाठी नाही तर दान करण्याची, पूर्वजांचे स्मरण करण्याची आणि सद्गतीसाठी प्रार्थना करण्याची संधी आहे. श्राद्ध, तर्पण, दान, मंत्रजप आणि दीपदान यामुळे पितरांना केवळ तृप्तीच नाही तर मोक्षही मिळतो. आणि हाच आपल्या पितरांप्रती केलेला सर्वश्रेष्ठ कार्य मानला जातो. जय पितृदेव. पितृ गायत्री मंत्र. ओम पितृगण्या विद्महे जगतधारिणी धीमहि तन्नो पितरो प्रचोदयात. ओम देवतभ्याः पितृभ्याश्च महायोगिभ्या एवच. नमः स्वाहायै स्वाध्याय नित्यमेवा नमो नमः. ओम आद्यभूत्या विद्महे सर्वसेवाया धीमहि. शिवशक्ती स्वरूपे पितृदेव प्रचोदयात. पितृस्तोत्र. अर्चितानां मूर्ताना पितॄणा दीप्ततेजसां. नमस्यामि सदा तेषा ध्यानिना दिव्यचक्षुषां. इंद्रादीनाच नेतारो दक्षमारीचोस्तथा. सप्तर्षीणा तथानेषा तान् नमस्यामि कामदान्. मनवादीनाच नेतार सूर्याचंदम सोस्तथा. तान् नमस्यामः सर्वान् पितॄन् प्युदधावपि. नक्षत्राणा ग्रहाणाच वायवग्न्योर्भसस्तथा. द्यावा पृथिवो व्योश्च तथा नमस्यामि कृतांजलि. देवर्षीणा ज्नितृश्च सर्वलोक नमस्कृतान्. अक्षयस्य सदा दात्रन् नमस्येह कृतांजलि. प्रजाप्ते, कश्पाय सोमाय वरुणायच. योगेश्वरेभ्यश्च सदा नमस्यामि कृतांजलि. नमो गणेभ्यः सप्तभ्यस्तथा लोकेषु सप्तसु. स्वयंभुवे नमस्यामि ब्रह्मणे योगचक्षुषे. सोमाधारान् पितृगणान् योगमूर्तिधरांस्तथा. नमस्यामि तथा सोमपितरः जगतामहम्. अग्रिरूपांस्तथैवान्यान् नमस्यामि पितॄनः. अग्रिशोममयं विश्वं यत् एतद्शेषत्. ये तु तेजसी ये चैते सोमसूर्याग्रिमूर्तये. जगत्स्वरूपिश्चैव तथा ब्रह्मस्वरूपेण. तेभ्योऽखिलेभ्यो योगिभ्यः पितृभ्यो इतामन्स्. नमो नमो नमस्तेस्तु प्रसीदन्तु स्वधाभुज. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच आणखी माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओंसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला ताबडतोब कळेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत एका नव्या विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या.